मंत्रीपद गेलं, सरकारी बंगल्याचा मोह सुटेना. बंगल्यापायी ठोठावला 42 लाखांचा दंड. भुजबळ 5 महिन्यांपासून वेटिंगवर. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड कनेक्शन समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं. मंत्रिपद जाऊन तब्बल 5 महिने उलटून गेले तरी मुंडेंनी आपला सातपुडा सरकारी बंगला मात्र सोडलेला नाही. त्यामुळे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री भुजबळांना मात्र अजूनही बंगल्यासाठी वेटिंगवरच राहावं लागतंय. धनंजय मुंडे यांचा जो सातपुडा बंगला आहे शासकीय, हा बंगला आहे तो देखील सोडला गरजेचा होता. मात्र अद्यापही धनंजय मुंडे यांनी हा सातपुडा बंगला आहे तो सोडण्यात आलेला नाही. जवळपास 4.5 महिने झालेले आहे धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन, तरी देखील हा बंगला सोडला नमुळे PWDच्या वतीने खरं तर धनंजय मुंडे यांना 42 लाखाचा दंड आहे तो लावण्यात आलेला आहे. खरं तर मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 15 दिवसात शासकीय बंगला सोडणं नियमानं बंधनकारक असतं. मात्र बंगल्याचा ताबा न सोडल्यानं धनंजय मुंडेंना सार्वजनिक बांधकाम विभागानं 42 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. मात्र हा दंड माफ केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानं दमान यांनी मुंडेंना घेरलंय. 4 मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि आज 4 ऑगस्ट आहे. म्हणजे तब्बल 5 महिने त्यांनी त्यांचा शासकीय बंगला खाली केलेला नाहीये. त्यांच्यावर आज तगायत 42 नाही तर 46 लाखाचा तब्बल दंड बसतो आणि ते माफ करण्याचे अधिकार जे मुख्यमंत्र्यांना आहेत तो माफ करण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद म्हणा, विनंती म्हणा मी मुख्यमंत्र्यांना करते. त्यांनी हा दंड 1 रुपया सुद्धा माफ केला नाही पाहिजे. आपल्याच सहकार्यानं बंगला खाली न केल्यानं भुजबळ थेट बोलू शकत नसले तरी सातपुड्यात राहायला जाण्याची त्यांची इच्छा काही लपून राहिलेली नाही. आणि अर्थातच तुम्ही तिथे, त्याचा अर्थ असं की तुम्ही तिथे राहायला जावं. आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा मी पाहिलं तर जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढणार. आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे. मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही. दुसरीकडे मुंडेंनी मात्र बंगला न सोडण्यामागे